साई सेवा, करण वाजे साई सेवा चाललेली आहे इथे. साई माई सकाळ मित्रांनो, आणि सकाळचे वाजतात 5. आज आमची वारी आहे पालखी घेऊन जायची. तर आता फुल तयारी चाललेली आहे. डीजे लाइट चालू हो गया रे मेरे में तो. तर मित्रांनो, आज आमच्या ग्रुपची वारी आहे पालखी घेऊन जायची. सकाळी आम्ही पालखी नेणार आहे आणि म्हणून जोरात तयारी चालली आहे आमच्या ग्रुपची. आहे बघत असाल तिथे. आणि इथे चार्जिंगची सोय केलेली आहे. किती मोबाईल लावलेत बघा चार्जिंगला. जगूभाई ना जय साईनाथ भाई नायो में कागड़ो जो श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. गुरुनिया कर चरणी हे विला माता वैतारी विनंती माझी सद्गुरु नाथा. असो नसो भावालो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे माझ्याकडे सद्गुरु राया. अखंडित सावे ऐसे वाट दे पायी पारा पाचोलीमा द्वारापर्यंत सुरवराची माते उभी जोडून हात. सुखजनाधिक नारद कुंभार भक्तांच्या कोर कमल दावा. आदिव्याधी भवताप वारुणी पारा जळ शिवा. भक्तमणी सदमावदरोणी तुमादम चले. न्याया सावते दर्शन तुमची यावी भेट कृष्ण दावा. उठा उठा श्री साईनाथ गुरु सरळ कमल दावा. करू साईची आरती करू बाबांची आरती. उठा उठा हो माधव हो माधव माधव स्वामी माधव हो माधव करुणीया श्रीरा माना पाऊस मेरा. सकाळची आरती झालेली आहे, काकड आरती. आणि आता सगळेजण आलेले आहेत चहा पिण्यासाठी. चहा प्यायला तुम्ही पण सगळ्यांनी चहा प्यायला या. मी घेतली चाय. मी चाय घेतली. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सकाळचे 5:45 होतात आणि आता आम्ही निघालोत पालखी घेऊन. आज आमचा ग्रुप आहे आणि सगळी मुलं आंघोळ विंघोळ करून सकाळच रेडी झालेली आहेत. साई बाबा की पावणे 6 वाजता मित्रांनो बाहेर अंधार आहे आणि आता अंधारातून आम्ही पालखी घेऊन जातोय.
साईराम 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 की थांबवलेले आणि नाश्ता करतोय आम्ही, सकाळचा नाश्ता. साईराम साई सेवक आहे ते. आता आम्ही नाश्ता करतोय, तुम्ही पण या. हां, सगळे नाश्ता करायला बसलेत. मस्त आहे. तर कसं आहे, एक नंबर खूप सुंदर. सकाळचे 10 वाजता आहेत आणि ऊन एवढं आहे ना मित्रांनो की विचारू नका. की असं वाटतं की दुपारचं 1-2 वाजता आहेत, एवढं ऊन लागतं आहे, खूप ऊन आहे. MC स्टॅनचा खूप मोठा फॅन आहे तो. थँक्यू सो मच. थँक्यू ब्रो. आय लाईक यू. आय अप्रिशिएट. आय लव्ह यू ब्रो. थँक यू ब्रो. आय लव्ह यू टू ब्रो. यू आर व्हेरी चालाक ब्रो. तर मित्रांनो साईराम साईराम मित्रांनो, साईराम साईराम साईराम. ह्याच्या पायाला ना मित्रांनो आता फोड आलेत. आता सध्या तर फोड छोटे आहेत, तर ते आत्ताच फुटले तर बरं आहे, नाही तर त्याची हालत खराब आहे. म्हणून बघा आता उघड्या पायानं चालतोय. साईचं नाव घ्यायचं आणि पुढे चालत राहायचं. क्या बात आहे, क्या बात आहे. फोड अशी वस्तू आहे तिचं दुःख पण निघून जातं. हां साईनी बोलवलं तर आपल्याला पायी चालणं भाग्य. हां आहे माचो मॅन. त्याची अंडरवेअर डोक्यात घातलेली आहे. माचो मॅन तेरा नाम पीछे दिख रहा है. हा बघा केतू आहे मित्रांनो, तो अंडरवेअर काढून चालतोय तो. आमच्यामध्ये साई सेवा करणारे पण खूप आहेत. तर हे पण साई सेवा करण्यासाठीच फिरतात इथे. सगळ्यांना पाणी देण्याची व्यवस्था इथे. हां. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आडगावला आणि हा आमचा ढाबा आलेला आहे. सर्वांची फाटली आहे. रेस्ट करूया थोडासा. हां 15 मिनिट नंतर जाऊया. म्हणजे जेवण पण आहे ना रे. हा जेवण पण आहे. पुरी सब्जी दाल आणि चावल. हाँ बनवायला हाच होता वाटतं. सब डिटेल है इसके पास, सब डिटेल है तेरे पास. सेवकनी सांगितला होता मला. अच्छा मग ठीक आहे. तर मित्रांनो इथे आता आम्ही जरा फ्रेश होतो, हातपाय धुऊया, मग थोडा आराम करूया. सगळे घामाने भिजलेले आहेत आणि दमलेले आहेत. इथे फळ्या कटिंग करून ठेवले जातात ते बघा. तर आता आम्ही इथे थांबलेलो आहेत होल्डला आणि ते कार्पेट अंथरून ठेवलेलं आहे मस्त झोपायला, आराम करायला. जेवणाची व्यवस्था तिथे चाललेली आहे. ते सगळेजण ते जेवण बनवतात. काय काय बनतं इथे? बटाट्याची भाजी, वांगी बटाट्याची भाजी. हां हां
साई सेवक चिन्मय पोटे. बघा राईस पडेल. कट नाही केला का काटत होतो साईराम. मी इथे जेवायला बसलेलो आहे. तुम्ही सुद्धा जेवायला या. साईराम. साईराम मित्रांनो, आता संध्याकाळचे वाजतात 4 आणि आम्ही आता निघालो इथून शेवट मुक्कामापर्यंत. आणि आत्ताचा प्रवास कसा होतोय तर आता तुम्ही बघा. बोला ओम साईराम. इथे बोराचं झाड आहे मित्रांनो आणि इथे बोरं काढतात. हे बघा पडलेत बोरं. आणि आता आम्ही निघालो इथून. ओम साईराम. साईराम मित्रांनो, 6:15 झालेत आणि आम्ही इथे चहा नाश्त्यासाठी थांबलेलो. पेपर खायला या, बिस्किट खायला या. तिथे पण खूप मुलं आहेत. आपल्याच ग्रुपची सगळी मुलं आहेत तिथे. कॉल करू तर ना पाडेल. तुम्ही सुद्धा या गरमागरम चहा प्यायला. तर आम्ही चहा पितोय. गौरव, पेपर चालताना मजा येते काय? मस्त मजा येते. या तुम्ही पण या, पायी पायी. तर मित्रांनो, याच्यानं पायाला आता फोड येत आहे. दाखव फोड, दाखव. फोड दिसत नाही रे इथून. हां बघा, फोड आला इथे पायाला त्याच्या. बिचारा. मित्रांनो, हालत खराब आहे. आणि हा ना पण काय नाही, साईचं नाव घ्यायचं आणि पुढे चालत राहायचं. बिना चप्पलचा येतोय. मध्ये मध्ये चप्पल बिन हा काढतोय. काय करणार, फोड आलाय, त्रास होतो. भावना तुला समजू शकतो रे मी. बाबाचा स्वान आहे ह्यो. हां त्या म्हणू नका याला. स्वान आहे स्वान. तिचे 9:15 झालेत आणि आम्ही इथे आलेलो आहेत. श्री साई पालखी निवारामध्ये आलेलो आहेत. आणि इथे मोठा हॉल आहे. खर्डी. कुठे? खर्डी. खर्डीमध्ये आहेत आपण. खर्डीमध्ये आहेत आम्ही. आपका आवाज ज्यादा आएगा कैमरे में, पहले उनको बोलने दो. ये बात नहीं बन ज्यादा. आपको यहाँ पे आप कितने साल हो? कितने साल है? 2 साल हो गए. लड़के हैं, वो 11 साल हो गए इनको यहाँ पे पदयात्रा करके. और वो खुद अपने आप में हॉस्पिटल है. हॉस्पिटल है, हॉस्पिटल लेके चलते हैं वो सारे लोग. किसी को भी कुछ भी प्रॉब्लम हो तो तुरंत वो दवाई कर सकते. शताब्दी आए. आपका नाम? आपका नाम? आपका नाम क्या है? तुम्हारा नाम? यहाँ पे कोई आपका असली नाम जानता है? यशवंत भोगले नाम है मेरा. यशवंत भोगले. यशवंत भोगले के लिए जोरदार तालियां. हमारे साथ गुजराती में बात करूँ. आवड़े से. गुजराती ज्यादा आता है.
आपने गुजराती? हमारे इधर गुजराती सब मराठी रहते हैं। ये सब तो गुजराती है ना, इतने दोनों के साथ 8-8 दिन रहते हैं, 11 साल में कभी नसीब में शिकाय कितनी जमेलो खावानो नहीं आता। एक बार एक डायलॉग यहाँ पर गुजराती में क्या नहीं लगा मुझे आते नहीं। ये कोई बोलो यार, कोई डायलॉग गेम करू गाना पर तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला? खालती घे थोडा खूप छान वाटतं त्यांना, म्हणून ते दरवर्षी येतात. थँक्यू. त्यांचं पहिल्या वर्षात पाय खूप दुखलेले दिसतात आहे, त्यांना विचार दमलेले दिसतात. पप्पू पुरी मला पायाला फोड आलेत म्हणून मला डस्टबिन घेऊन आले. मला अजिबात हे आवडलं नाही, पण मग तुम्ही पुढे कंटिन्यू करणार? हे बघा पाय. कंटिन्यू बाबाने बोलाय तर जाणे काही बघा त्यांचा हौसला बघा किती ते बोलतात. हे बाबू बाबू मुलं रे. आजी एक आलेले आहेत, त्यांना पण भेटतंय. कसं वाटतं इथे येऊन? बोला काय, तुम्हाला कसं वाटतं इथे येऊन? मजा आवडतं की नाही तुम्हाला यायला? आवडतं, त्यांना खूप आवडतं. मग त्यांना 50 वर्ष झाली पालखीमध्ये येतात आहे ते. थँक्यू. तर मित्रांनो, जयूच्या पायाला ना फोडे आलेले, फोड आलेले आहेत, ते तो फोडतोय. पाणी बघा कसं उडतंय. पदयात्री म्हणजे मित्रांनो खाऊचं काम नाही आहे, खूप कष्ट करावे लागतात त्यासाठी. एक्सप्रेशन तुम्ही बघत असाल. बाबा कसं वाटतंय? तर मित्रांनो, आम्ही इथे थांबलेलो आहे ना, इथे आमच्यासोबत ना मित्रांनो धारावीची सुद्धा पालखी आहे ही साईबाबांची. 2 पालख्या आज एकत्र इथे थांबलेल्या आहेत आणि तुम्हाला दिसत असेल हा हॉल आहे आणि इथे जागा मिळाली नाही म्हणून काही माणसं इथे बाहेर सुद्धा झोपलेले आहेत. आम्ही लोक आहे ना. आणि हे काका साई सेवक आहेत, सगळ्यांना इथे सेवा करतात, जेवण पण बनवतात, सगळं काही हँडल करतात काका. आमचे अन्नदाता. हा राहतो. तुझी तब्येत कशी आहे? बरी आहे ना? आणि मित्रांनो, दादाच्या पायाला इथे फोड आलेले आहेत, हे बघा तुम्हाला दिसत असतील. दोन्ही पायाला फोड आलेले आहेत. दादा तुझा प्रवास कसा होतोय? प्रवास आनंदाचा आहे, पण त्रास आहे, पण सक्तीने चालतं साईचं नाव घेऊन बस. हां आणि माझ्यामुळे अजून 2 जण अजून चालवत आहे, त्यांना पण जमत नाही. हां. तरी साईच्या प्रतोमाने चालते, ते पण चालतात आहे. हां चालेल. चला साईराम. साईराम. तर मित्रांनो, रात्रीचे 9:30 होतात आणि आता आम्ही जेवण्यासाठी आलेलो आहे आणि तुम्हाला मागे भजनाचा आवाज ऐकायला येत असेल तर आतमध्ये इथे भजनसुद्धा चाललेलं आहे. भजन मंडळी बसलेले आहेत, 2 पालख्या एकत्र आहेत आज, त्यामुळे मोठं भजन होणार आहे. आणि इथे पुऱ्या तळत आहेत आणि इथे आहे साई सेवक प्रतीक. नाही बस पाहिजे नंतर येतो. नको मित्रांनो, इथे ही सगळेजण बाहेर बसलेले आहेत आणि इथे भावीन एकटा बसलेला आहे जेवायला आणि इथे आम्ही सगळे मित्रपरिवार इथे जेवायला बसलेलो आहे. मी सुद्धा जेवायला, आम्ही सगळे इथे जेवायला बसलेलो आहे. कसं आहे जेवण? सुरुवात केला माहिती आता बोल, टेस्ट तू केलीस ना, कसं जेवण? जेवायच्या अगोदरच बोल. सुरुवात करतो. जय साईराम. या जेवायला. हा जेव. राम जी चले ना हनुमान के बिना, ये दुनिया चले ना श्री राम के बिना.
हनुमान के बिना राम जी चले ना हनुमान के बिना जब से रामायण पढ़ लिए एक बात समझ लिए मैंने एक बात समझ ली है मैंने एक बात समझ ली है रावण मरेगा श्री राम के बिना राम जी चलेगा हनुमान के बिना लंका चलेना हनुमान के बिना लंका चलेना हनुमान के बिना ये दुनिया चलेना श्री राम के बिना ये दुनिया चलेना श्री राम के बिना राम जी चलेना हनुमान के बिना राम जी चलेना हनुमान के बिना राम जी चलेना हनुमान के बिना तर मित्रांनो आमचे ना खूप हातपाय दुखत आहेत त्यामुळे आम्ही इथे बाम लावतोय मला तर खूप पाय दुखत होता खूप म्हणजे खूपच चालायला होत नव्हतं एवढा मला पाय दुखत होता तर मित्रांनो साई सेवा चाललेली आहे इथे कारण साई सेवा करतोय हा दोघांची साई सेवा करतोय हा बघा मित्रांनो इथे फुल साई सेवा चाललेली आहे आणि याचा अंगठा एवढा मोठा आहे ना विचारू नका खूप मोठा आहे पाय खूप दुखतोय मित्रांनो आणि इथे तर मित्रांनो बघा जबरदस्त चाललेले आहेत एकामेकाचे पाय पकडलेले त्यांनी फुल मशाज चाललेले आहे फुल मशाज एकामेकाचे तंगड्या पकडलेले आहेत तर मित्रांनो इकडे पण साई सेवा चाललेली आहे आणि इकडे पण हा स्वतःची सेवा करतोय इथे पण स्वतःची सेवा चाललेली आहे इथे तेल मालिश चालली आहे तेल मालिश इथे हा बिचारा मित्र आमचा याच्या मित्रांनो याच्या पायाला खूप मोठा फोड आलेला आहे आणि फोड फोडलेला आहे तुम्हाला आता मी दाखवतो कशी त्याची हालत झाली ती दिखा नाही दाखव अरे दाखव ना मित्रांनो बघा याने बँडेज बांधलेली आहे फोडी फोडलेली आहे ती कसं वाटतंय आता चांगलं वाटतंय साई सेवा करण वाजे साई सेवा चाललेली आहे इथे आणि इथे आप्पा पण साई सेवा करतोय आणि ते ॲक्युप्रेशर चेक करतायत एकामेकाचे पाय बघा तुम्ही मग
मगासपासून याच पोझिशनमध्ये आहेत लोक. तर मित्रांनो आणि ते भजन चाललेलं आहे, भजन मंडळी इथे बसलेले आहेत. तस्वीर मोहम्मद है, तस्वीर मोहम्मद है, वो पड़ा मेरे ख्वाजा का, वो पड़ा मेरे. मित्रांनो तुम्हाला ही सर्व एकंदरीत व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. तर अशाच प्रकारे नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.